नमस्कार. मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. अर्थात त्यावरची तुमची मतं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आजचा विषय आहे तो म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या भूमिकांमध्ये आलेला बदल. भूमिकांमध्ये आलेला हा फक्त बदल आहे, याचा अर्थ असा नाही की त्यांनी आधीच्या भूमिका या त्यांच्या पूर्णपणे बाजूला ठेवून दिलेल्या आहेत, तसं नाहीये. पण जर आपण आदित्य ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं किंवा खास करून 2019 नंतर भाजपपासून फारकत घेतल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर किंवा खरं तर महाराष्ट्रामध्ये मंत्री झाल्यानंतर जर आपण आदित्य ठाकरे पाहिले तर ते प्रामुख्याने पहिला तर ते सत्ताधारी पक्षातच होते, पण त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेला ते विरोधी पक्षात गेले तेव्हा त्यांच्याकडनं मुंबईतले भ्रष्टाचाराचे मुद्दे हे कायम हाती घेताना आपण त्यांना पाहिलेलं होतं. ते अनेक पत्रकार परिषदांमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे मुंबईमध्ये कशा पद्धतीने घोटाळे सुरू आहेत याचे आरोप वारंवार त्यांना आपण करताना पाहिलेलं होतं. एक शहरी मुद्दे हे प्रामुख्याने त्यांच्या भाषणांमध्ये जाणवायचे. पण आता जर गेल्या साधारण 10 दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जर पाहिले तर त्यांच्या भूमिकांमध्ये थोडासा बदल आलेला पाहायला मिळतोय आणि तो बदल शिवसेना या पक्षाच्या विचारसरणीनुसार जाणारा पाहायला मिळतोय. मधल्या काळामध्ये खरं तर मुंबई तक परत आपण याच कार्यक्रमामध्ये चर्चा केलेली होती, ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाकडे जाणं शक्य आहे का. आणि त्याच वेळेला आपण हाही मुद्दा अधोरेखित केलेला होता की ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या तिन्ही ठाकरेंमध्ये हिंदुत्वाचे मुद्दे हे त्यांच्या भाषणांमध्ये पाहायला मिळतात, तेवढे प्रखर किंवा कट्टर हिंदुत्वाचे मुद्दे हे पुढच्या पिढीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणातनं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यांच्यासोबत आता नव्यानं झालेले आमदार वरुण सरदेसाई त्यांच्याबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर ती सुद्धा एक नवीन पिढी आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा हिंदुत्वाचे तेवढे प्रखरतेने ते मुद्दे मांडतात असं पाहायला मिळत नव्हतं. पण आताच जर आपण पाहिलं तर अगदी रविवारीच आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या त्या दादर स्टेशनच्या समोरचं जे बाजूचंच खरं तर जे हनुमान मंदिर आहे तिकडे जाऊन त्यांनी आरती केली. आणि आज हा विषय चर्चेला घेण्याचं कारण म्हणजे की आजच आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे आपल्याच मित्रपक्षानं सुद्धा ऐकवलेलं आहे. पहिल्यांदाच कदाचित महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या मित्रपक्षांना इतक्या तिखट शब्दात ऐकवलेलं असावं. आणि आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे की मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी ही निषेधार्ह आहे. काँग्रेस असो किंवा भाजप कोणताही पक्ष असो, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवलेलं आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी बेळगावमध्ये जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीला त्यांचा मेळावा घेण्यापासून रोखण्यात आलेलं होतं त्याच दरम्यान आदित्य ठाकरेंनी मागणी केलेली होती की बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावं जोपर्यंत तो मुद्दा मार्गी लागत नाही. तर आता कर्नाटक मधले जे आमदार आहेत काँग्रेसचे त्यांनी सुद्धा सावधी म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मग मुंबईला सुद्धा केंद्रशासित प्रदेश करावा आणि त्याच्यावरनं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. पण याच्यामध्ये मराठी महाराष्ट्र हा मुद्दा सुद्धा आदित्य ठाकरेंनी उचललेला आहे. सो या सगळ्याच्या आधारावर बोलायचं आहे ते म्हणजे की आदित्य ठाकरे हे पण शिवसेनेच्या विचारसरणीनुसार आता इथून पुढे भूमिका मांडतील का याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार रोहित चंदावरकर सर जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. आणि मी आता बऱ्यापैकी प्रस्तावना दिलेली आहे, तर तुम्हाला याबद्दलचं तुमचं पहिलं मत मला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला सुद्धा असा बदल हा आदित्य ठाकरे हा एक राजकारणी म्हणून त्यांच्या भूमिकांमध्ये पाहायला म्हणजे बदल झालेला आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं का? अनुजा, मुद्दा चांगला आहे. बदल थोडा दिसतो आहे. क्लिअर आहे की आदित्य ठाकरे म्हणजे यंग जनरेशनचे नेते आणि तुम्ही वरुण सरदेसाई यांचा सुद्धा उल्लेख केला तर पुढच्या जनरेशनचे शिवसेनेचे जे नेते आहेत, 2-3 नेते आहेत, त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये, प्रचारामध्ये किंवा अन्य सगळ्या गोष्टींमध्ये शहरी मुद्दे हे जास्त आल्याचं आपण दिसलं. शिवसेना हा ओरिजिनली शहरी पक्ष म्हणून सुरू झाला. शहरातल्या लोकांच्या समस्या, मायग्रंट्स किंवा म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईत आलेली माणसं नोकरीसाठी किंवा इतर कामासाठी त्यांच्या समस्या, त्यांचे विषय हे घेऊन शिवसेना वाढत गेली. त्या अर्थाने ती शहरी विषयांवर कायम फोकस करणारी अशी संघटना राहिली सुरुवातीच्या काळामध्ये. नंतरच्या काळात अर्थात बाळासाहेब ठाकरे यांना लक्षात आलं की केवळ मुंबईत राहून उपयोग नाही, मग त्यांनी मराठवाड्यामध्ये म्हणा इतर काही भागांमध्ये वगैरे एक्सपान्शन केलं आणि मग ते इतरही विषय घेऊ लागले. शिवसेना कुठले मुद्दे घेते किंवा पक्ष म्हणून कुठल्या गोष्टींवर फोकस करते याच्यामध्ये एक पर्स्पेक्टिव्ह तुम्ही जर बघितला 30-40 वर्षाचा तर आदित्य ठाकरे आता जे करतायत त्याच्यामध्ये फारसं
नवीन काही नाही, कारण असं बऱ्याच वेळा शिवसेनेने केलंय की कधीतरी कुठल्या तरी मुद्द्यावर अचानक फोकस वळवायचा. म्हणजे प्रमोद महाजन यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बऱ्यापैकी संपर्क संबंध चांगले वगैरे असं सगळं झाल्यानंतर 87-88 पासून अचानक मराठी माणसाचा मुद्दा मुंबईतला हा जो शिवसेनेचा फोकस होता तो फोकस सोडून त्यांनी अचानक हिंदुत्व हा विषय घेतला. तो अचानकच घेतला. विलेपार्ले मधल्या एका पोटनिवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने, तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते मोठा विषय झाला की हिंदुत्व. त्याच्यानंतर राम मंदिर, इतर विषय आले वगैरे. मग शिवसेनेनी अयोध्येमध्ये आमचेच लोक गेले होते, आमचेच कार्यकर्ते गेले होते वगैरे, असं करून हिंदुत्वाचं सगळं पुढे सुरू ठेवलं. नंतरच्या काळात परत मराठी माणूस, परत हिंदुत्व, असं ते सुरू राहिलं. त्यामुळे तो फोकस सारखा शहरी विषय किंवा हिंदुत्वाचे विषय असा सारखा बदलत राहिला. तर आता तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे की गेल्या 2-3 दिवसात तो अचानकपणे, आता व्हिज्युअल्स तुम्ही जे दाखवताय त्यातनं ते दिसतंय की एक भगवीकरण परत एकदा जोरात आदित्य ठाकरे यांच्यात, म्हणजे पुढच्या जनरेशनच्या शिवसेना नेत्यांमध्ये दिसतं आहे. पण हे परमनंट आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे जे काही निकाल आले त्याच्यामध्ये जे काही 2 फॅक्टर ठरले ज्याच्यामुळे महायुतीला खूप यश मिळालं, त्यातला एक फॅक्टर आपण धरून चालू की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना, महिलांसाठी लाडकी बहीण किंवा शेतकऱ्यांसाठी विजेचे वगैरे सगळे हे सवलत वगैरे सगळं. दुसरा फॅक्टर हा कटेंगे तो बटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे हा होता. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चातुर्याने अशी एक तयारी केली की निवडणुकीच्या एक जिहाद असा एक शब्द काढला, हॅशटॅग करून वगैरे, तो एकदम व्हायरल झाला. आणि गेल्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम, दलित आणि इतर काही प्रवर्गातली मतं ही खूप जास्त उद्धव ठाकरेंकडे गेली. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, अशा प्रकारचा, म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, कारण त्यांच्या मागे मुस्लिम आता सगळे मतदार जात आहेत वगैरे, असा प्रचार भाजपने फार जोरात केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. या प्रचाराची लाईन यशस्वी झाली असं दिसतंय. याचं कारण RSS असो किंवा बाकी हिंदुत्व संघटना असोत, काय असो, त्या एकदम बाहेर उतरल्या, मतदानाची संख्या किंवा टक्केवारी खूप जास्त वाढल्याचं दिसतंय विशिष्ट भागांमध्ये. आणि ते त्यामुळे झालं. आणि त्याच्यात तो जो काही 1%, 2%, 4% जी काय मतं, महिलांची तर 5.6% मतं जी काय वाढली, त्या सगळ्यामुळे एकदम महाविकास आघाडीला फटका बसला. त्यामुळे मला असं वाटतं की शिवसेनेच्या नेतृत्वाला लक्षात येतंय आता की हिंदुत्व हे हा फॅक्टर जो आहे तो आपण सोडून चालणार नाही किंवा त्याच्यापासून दूर जाणं जमणार नाही आपल्याला. कारण 85% वोट्स शेवटी हिंदू या बेसिसवर आहेत आणि त्यातली बरीचशी हल्ली हिंदुत्वाच्या विषयांवरच मिळत आहेत. त्यामुळे हे जे व्हिज्युअल्स तुम्ही बघताय ती रेलेव्हंट आहेत अगदी, की आम्ही ह्या हिंदू मतांबरोबर आहोत, आम्ही या हिंदू मतदारांबरोबर आहोत, हा मेसेज देणं, हे मेसेजिंग करणं आणि व्होट जिहाद वगैरे हा जो काही प्रचार होता त्याच्यापासून थोडं स्वतःला दूर वळवणं, असा हा प्रयत्न दिसतोय. तो उद्धव ठाकरे यांच्या परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही दिसला आणि त्याचाच हा फॉलोअप आहे. याचा अर्थ त्यांनी जुने शहरीकरणाच्या संबंधित, इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित जे काय होते ते मुद्दे सोडून दिले असं मात्र मला वाटत नाही. ते मुद्दे सुद्धा ते चालू ठेवणार. अनुजा? नाही, नक्कीच. म्हणजे मला पण याबद्दलचा उल्लेख हा करायचाच आहे की जस्ट बिकॉज ते आता थोडे वेगळे मुद्दे हाती घेत आहेत किंवा शिवसेनेचे ओरिजिनल मुद्दे हाती घेत आहेत, याचा अर्थ असा नसेल की त्यांनी आतापर्यंत मांडलेले मुद्दे ते दूर लोटतील किंवा ते विसरून जातील किंवा ते मांडणारच नाही. शेवटी वरळीसारख्या मुंबईतल्या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. त्याच्यामुळे हे मुंबईतले मुद्दे आणि खास करून येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता कदाचित तेही मुद्दे कंटिन्यू करतील. पण ऍट द सेम टाइम ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालेलं होतं की मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला होता की आपण हिंदुत्वापासून दूर गेलेलो आहोत, असा एक अपप्रचार केला जातोय आणि तो अपप्रचार दूर करण्याचा प्रयत्न करा, असं त्यांनी शिवसैनिकांना, माजी नगरसेवकांना वगैरे सांगितलेलं होतं. आणि म्हणून कदाचित मुंबईमध्ये प्रामुख्याने आपल्याला या गोष्टी होताना पाहायला मिळत असतील, मंदिर पॉलिटिक्स स्पेशली. पण मला रोहित सर हे समजून घ्यायचं आहे ते म्हणजे की या म्हणजे शिवसेनेच्या हिशोबाने बोलायचं झालं तर अशा पद्धतीच्या आरती असतील किंवा दौरे असतील हे उद्धव ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते ज्यावेळेला ते अयोध्येत जात होते. म्हणजे मी चुकत नसेल तर 2019च्या पण निवडणुकांच्या आधी ते गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की पहिले मंदिर फिर सरकार, असं त्यांनी म्हटलेलं होतं. मधल्या काळामध्ये सुद्धा एकदा त्यांनी अयोध्येचा दौरा, मी चुकत नसेल तर, केलेला होता. आदित्य ठाकरेंनी सुद्धा खरं तर तो केलेला होता, म्हणजे शिवसेनेत बनवण्याच्या अगदी त्याच आसपास त्यांनी तो दौरा केलेला होता.
पण आता या दौऱ्यांकडे आपण या नजरेने पाहू शकतो का? कारण की आतापर्यंत उद्धव ठाकरे हे सगळं करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते, मात्र यावेळेला जेव्हा हे हिंदुत्वाचे मुद्दे असतील, शिवसेनेचे मराठी, भूमिपुत्र, मुंबई याबद्दलचे मुद्दे असतील, हे आदित्य ठाकरेच घेताना आपल्याला का पाहायला मिळतात? उद्धव ठाकरे पक्षाच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळतच आहेत, पण मुंबईतली ही जबाबदारी मग आदित्य ठाकरे यांच्यावर विशेषतः सोपवण्यात आलेली आहे असं पण म्हणायचं का? आणि त्यामार्फत हिंदुत्व आपण अजूनही कायम ठेवलेलं आहे, हे आदित्य ठाकरे यांचा चेहरा पुढे करून दाखवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडनं प्रामुख्याने होतोय का? म्हणजे ठाकरेंच्या डोक्यात असा काही विचार असेल असं तुम्हाला वाटतं का? असा विचार असेल, पण त्याच्यामध्ये थोडंसं अनुजा कन्फ्युजन असं मला दिसतंय की तुम्ही हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये जर राहणार असाल तर बाकीच्या मतांचं काय, म्हणजे काय झालंय. तर आदित्य ठाकरे हे हे जे मेसेजिंग सुरू आहे आता, हे जे काही ऑप्टिक्स सुरू आहे त्याचा क्लिअरली असा उद्देश आहे असं मी म्हणेन की येणाऱ्या मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, काय नवी मुंबई, पुणे आणि काय 12-14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने गेलोय, सेक्युलर मार्गावर गेलोय, काँग्रेस बरोबर अलायन्स केला आहे, त्यामुळे आपण हिंदुत्व स्पेस पासून दूर गेलोय असा सिग्नल जर भारतीय जनता पक्ष देत असेल आपल्याबद्दल, म्हणजे शिवसेनेबद्दल, तो बदलावा असं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उद्देश आहे. मग अशी पण थोडक्यात आपण बोललो, तो क्लिअर आहे. पण हे तुम्ही जर केलं समजा, तर दुसऱ्या बाजूला जी तुम्हाला लोकसभेत साथ ज्या मतांची मिळाली, आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठली उल्लेख केला, कुठली मतं आहेत ते, ती सगळी मतं मग तुमच्या बरोबर राहणार का हा विषय येतो. म्हणजे तुम्ही जर हे हार्डलाईन हिंदुत्व अशा प्रकारे जर पुढे न्यायला सुरुवात केली आणि मेसेजिंग मधनं किंवा ऑप्टिक्स मधनं वगैरे, तर जे मंडळी तुमच्या बरोबर आली मुंबईमध्येच, खुद्द मुंबईमध्ये तुम्हाला चांगलं माहिती की किती मतदारसंघ असे आहेत विधानसभेचे सुद्धा आणि महापालिकेचे प्रभाग किंवा वॉर्ड असे आहेत की ज्याच्यामध्ये ही मतं आहेत जी अल्पसंख्याक समाज किंवा अन्य समाज जो काही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेबरोबर आला आणि त्याचा त्यांना खूप फायदा मिळाला, ती मतं मग कुठे जाणार हा विषय. म्हणजे हे कन्फ्युजन थोडंसं आहे. आणि मग तुम्ही दोन्ही दगडांवर पाय ठेवू शकता का, नाही शकत का? कारण समोरच्या बाजूला आता महायुतीचा एक घटक असलेले अजित पवार हे आहेत आणि ते आक्रमकपणे असं म्हणतायत की मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आणि अल्पसंख्याक समाज हा सुद्धा माझ्याबरोबर आहे किंवा त्यांच्यातले उमेदवार सुद्धा मी देणार वगैरे वगैरे. म्हणजे महायुतीने भाजपच्या नेतृत्वाखाली असं एक प्लॅनिंग केलेलं आहे किंवा अशी एक स्ट्रॅटेजी केली आहे की जर SC ST प्रवर्ग असेल, मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक समाज असेल, बाकीचा समाज असेल, ती मतं काँग्रेसकडे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे जात असतील तर त्यांना वळवून आपण अजित पवार यांचे उमेदवार तिथे उभे करून अजित पवारांनी ती मतं खेचावी असं प्लॅनिंग त्यांचं आहे आणि अशी स्ट्रॅटेजी आहे, क्लिअर दिसते. या बॅकग्राऊंडवर जर तुम्ही हार्डलाईन हिंदुत्व परत घ्यायचा प्रयत्न केला तर ते वर्क होईल का? आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो, ते म्हणजे आहे राज ठाकरे यांचं. राज ठाकरे यांना तुम्ही गेल्या एका वर्षभरात बघितलं तर ते हनुमान चालिसा आणि मशिदीवरचे भोंगे काढणं वगैरे ह्यावर त्यांनी जो काही भर दिला आणि त्याच्यावर त्यांनी खूप कॅम्पेनिंग केलं किंवा ते सगळं ऑप्टिक्स त्यांनी मीडियामध्ये फार मांडलं. भगवी शाल गुंडाळून मंदिरामध्ये हनुमान आरती वगैरे हे सगळे व्हिज्युअल्स व्हायरल झाली, सुपर व्हायरल झाली. गेल्या वर्षी पुण्यात त्यांनी ते सगळं केलं होतं. आणि हे सगळं करून शेवटी राज ठाकरे यांची आज निवडणुकीतली आकडेवारी किंवा मतांचा टक्का काय आहे तो फारसा नाही. याचं कारण भाजपने हिंदुत्वाची स्पेस आधीच कॅप्चर केलेली आहे असं मला वाटतंय. आणि भाजपला आपण नेहमी वेगवेगळ्या शोज मध्ये म्हणतो त्याप्रमाणे भाजपला त्या हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये दुसरा पार्टनर नकोय आणि त्याला तो दुसरा तसा पार्टनर निर्माण होतोय किंवा दुसरा प्रतिस्पर्धी तसा निर्माण होतोय म्हणून तो दिसला त्यांना तर ते त्याला कोपऱ्यात गाठतील किंवा संपवायचा प्रयत्न करतील, जे की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत ऑलरेडी केलेलं आहे गेल्या 2 निवडणुकांमध्ये. त्यामुळे हे नॅरेटिव्ह मांडून खरंच शिवसेनेचा फायदा होणार का याबद्दल शिवसेनेचा थिंक टँक, मुळात जर काही थिंक टँक त्यांच्याकडे असेल तर तो थिंक टँक काही विचार करतोय का किंवा काय त्याच्यावर स्ट्रॅटेजी आहे मला माहित नाही. कारण इट्स अ डबल एज स्वॉर्ड, ही दुधारी तलवार आहे. तुम्ही एका बाजूला हिंदुत्व हिंदुत्व असं केलं तर दुसऱ्या बाजूला तुमचे जे शाहू फुले आंबेडकर विचारांचे जे मतदार तुमच्याकडे लोकसभेच्या वेळी आले, लोकसभा निवडणुकीत आले, ते तुमच्यापासून दूर जाणार. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रखर विचार असलेले मतदार हे तुमच्याकडे येतील का याची गॅरंटी नाही, कारण ते भाजपची लॉयल झालेले आहेत आणि भाजप बरोबर गेलेले आहेत. त्याच्यात तुम्ही कसं काय करणार हे मला त्यांनी थिंकिंग नीट केलंय का? म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे की ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे का किंवा हा विचार त्यांनी केलाय का,
तर हा विचार खरंच त्यांनी केलाय का मला काही दिसत नाही किंवा समजत नाही अनुजा. नाही, ऍक्च्युली मला मला मुद्दा असा मांडायचा होता की ही जी नव्यानं शिवसेनेची बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं जे म्हटलं जात आहे, मग ते आयडिओलॉजिकल बेसिसवर असेल, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असेल, तर त्याच्यामध्ये जी प्रतिक्रिया खरं तर मी मगाशी वाचून सुद्धा दाखवलेली होती, ती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जर नजरेखाली घातली तर त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे की मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी ही निषेधार्ह आहे. आता ही मागणी मुळात केलेली कोणी आहे तर काँग्रेसच्या कर्नाटकातल्या एका आमदाराने असं म्हणणं आणि याच्यावरनं आदित्य ठाकरेंनीच ते सुनावणं, म्हणजे युजली आपल्याला याबद्दल एक तर संजय राऊत पत्रकार परिषदांमध्ये बोलताना पाहायला मिळाले असते किंवा थोड्या वेळाने कुठल्या तरी वेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असत्या. आदित्य ठाकरे याबद्दल मी यासाठी म्हणते कारण की सुरुवातीची 2.5 वर्ष ज्यावेळेला ते सत्तेत होते त्यावेळेला आदित्य ठाकरे फार सांभाळून प्रतिक्रिया देत होते. कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टीवर ते बोलायचेच नाही, ते टाळायचे किंवा पक्ष यावर भूमिका मांडेल वगैरे असं सगळं म्हणून सुद्धा ते सोडून द्यायचे. ते स्वतःहून कुठलाही रिमार्क ठेवत नव्हते. बंड झाल्यानंतर मात्र आदित्य ठाकरे थोडे अग्रेसिव्ह झाले, बोलताना ते पण टीका टिप्पण्या करायला लागले वगैरे वगैरे. पण आता ज्या पद्धतीने स्वतःच्याच मित्रपक्षाला सुद्धा ऐकवलं जातंय हे आदित्य ठाकरेंकडनं पहिल्यांदा होतंय. म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे नंतरच्या पुढच्या ज्या गोष्टी सांभाळण्याची प्रक्रिया जी सुरू होताना पाहायला मिळते, मग ते हिंदुत्वाचे मुद्दे हाती घेणं असेल, शिवसेनेच्या विचारसरणीनुसार मुद्दे हाती घेणं असेल, आपल्याच मित्र पक्षाला ऐकवणं असेल, हे आतापर्यंत आपल्याला फार अंबादास दानवे किंवा अगदीच संजय राऊत सुद्धा करताना पाहायला मिळत होते. हे आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा सुरू केलेलं आहे. हा सुद्धा तुम्हाला बदल याच्यातनं दिसतो का की त्यांनी सुद्धा आता काँग्रेसला एक प्रकारे ऐकवलेलं आहे या मुद्द्यावर? हो हो, ते अगदी बरोबर आहे तुमचा पॉइंट. असं आहेच आणि त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे हे आहे असं याच्यावर आपलं एकदा एकमत झालं की पुढचा मुद्दा असा येतो की हे का होतंय. मला असं वाटतं की मुंबई शहर आणि इतरही काही शहर ज्याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत अशी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये मोठा फॅक्टर हा आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांचे इंटरेस्ट हे क्लॅश होणार आहेत आणि महाविकास आघाडीचं म्हणजे परफॉर्मन्स हा लोकसभा निवडणुकीत चांगला होता. 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत तो काय म्हणावा तसं नाही किंवा अगदीच वाईट आहे असं आपण म्हणू शकतो. त्या वाईट परफॉर्मन्स नंतर ब्लेम गेम थोडासा आणि एकमेकांमध्ये स्पर्धा किंवा आपलं काही वर्कआउट होत नाही अशा पद्धतीचं एक फिलिंग दोन्ही याच्यामध्ये दिसतंय, दोन्ही कॅम्प्समध्ये दिसतंय. आणि विशेषतः मुंबईमध्ये मला स्पष्टपणे माहितीये की काँग्रेसचे इंटरेस्ट किती आहेत आणि काँग्रेसला असं वाटतं की पूर्वीपासून मुंबई हे आपला एक गड होता एकेकाळी जो हळूहळू भाजप शिवसेना यांनी एकत्र राहून घेतला आणि आता शिवसेनेबरोबर आपली पार्टनरशिप जरी असली तरी मुंबईतल्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये आपण रिक्लेम केली पाहिजे आपली स्पेस. त्यामुळे मुंबईबद्दलची काही विधान किंवा मुंबईबद्दल काहीतरी अफवा किंवा ट्विटरवर काहीतरी येणं वगैरे आणि त्याच्यावर आदित्य ठाकरे यांनी रिॲक्ट होणं असं होतंय कारण इट इज अ मेक ऑर ब्रेक सिच्युएशन. तुम्ही हे लक्षात घ्या की मुंबई महापालिका हा शिवसेनेचा अक्षरशः म्हणजे कट्टर किंवा म्हणजे बालेकिल्ल्यातला बालेकिल्ला ज्याला आपण म्हणू तसा आहे आणि निकराची मुंबई महापालिकेतली सत्ता टिकवणं यासाठी असणार आहे. हे सगळं जे तुम्हाला आता दिसतंय की काही व्हिज्युअल्स तुम्ही काय बघताय वगैरे ही सगळी वरळी, दादर, पाहीम, चेंबूर, घाटकोपर पासून ते अगदी दक्षिण मुंबईतल्या काही भागांपर्यंत, मलबार हिल पर्यंत किंवा या सगळ्या भागापर्यंत आपलं डॉमिनेशन हे कायम ठेवणं आणि आपल्याकडे महापालिका राखणं हे या उद्देशातून होत आहे. आणि हे तुम्हाला खूप जास्त ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये दिसणार आहे कारण भाजपचा आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सरळ प्लॅन असा आहे की मुंबई महापालिका हे नेक्स्ट टार्गेट आहे आणि त्यांना काही करून कुठल्याही व्हॉट एव्हर द कॉस्ट दे वॉन्ट टू कॅप्चर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं ते प्लॅनिंग आहे. आता ह्याच्यामध्ये मुंबई केंद्रशासित करणं वगैरे हा जो काही विषय आलाय मला असं वाटतं की म्हणजे हे सगळं टेक्निकल म्हणजे काय मुंबई केंद्रशासित आता नाहीये असं वाटते का कोणाला? खरं सांगायचं तर तुमच्या किंवा माझ्यासारख्या पत्रकारांना सगळे तर महाराष्ट्राचे निर्णय, सगळे मुंबईचे निर्णय दिल्लीतूनच होत आहेत ना. आता केंद्रशासित आणि काय म्हणजे तो टेक्निकल भाग आहे. ते कशाला केंद्रशासित करायची गरज काय आहे? सगळ्या गोष्टी तर भारतीय जनता पक्षाच्या हायकमांड कडून दिल्लीतून ठरतायत मुंबईबद्दलच्या. आणि मुंबईतलं सत्तेत असलेलं जे काही नेतृत्व आहे ते पूर्ण प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीला जाऊन मिटिंग करून सगळ्या गोष्टी ठरतायत आणि त्याप्रमाणे होतंय. म्हणजे कुठले मोठे प्रोजेक्ट असोत, विमानतळाचे प्रोजेक्ट असोत, नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्टचा प्रोजेक्ट असो आणि काही असो, सगळं जे MMR रिजन जे आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन त्याच्याबद्दलचे सगळे निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीतच होत असल्यामुळे
टेक्निकली मुंबईला केंद्रशासित करण्याची गरजच उरलेली नाही कोणाला. हा एक मुद्दा, एक ऑफबीट मुद्दा म्हणून मी इथे मांडू इच्छितो, जो तुमच्या प्रेक्षकांना अप्रिशिएट होईल आणि तुम्हाला तो चांगला माहिती आहे, कारण तुम्ही मुंबईचं सगळं बघताय. त्यामुळे हे काही म्हणजे मुंबई केंद्रशासित वगैरे हा बागुलबुवा केंद्रशासित होणार आणि तसे होऊ नये म्हणून आम्हाला मतं द्या वगैरे, हा बागुलबुवा काही पुन्हा पुन्हा शिवसेना वापरू शकणार नाही निवडणुकीमध्ये असं मला वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष अग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची मला कळलेली माहिती अशी की त्यांचा सगळा भर हा मुंबई महापालिकेतलं करप्शन आणि मुंबई महापालिकेतले म्हणजे मुंबईचे रस्ते, त्यातले असणारे प्रॉब्लेम्स, मुंबईचे पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि झोपडपट्ट्या, या सगळ्यावर प्रचार करणं. आणि शिवसेनेची गेली इतकी वर्ष, 3 दशकं जवळजवळ महापालिकेमध्ये सत्ता आहे, तर मुंबईकरांना काय मिळालं? काही हे सगळं मुंबईचं केऑस सगळं आहे. मग त्याच्यामध्ये अगदी बेस्टचा परवा झालेला अपघात, बेस्ट बसच्या एक अपघात जो मोठा झाला, त्याच्याबद्दल तुम्ही पण शो केले असतील किंवा हे, आणि आता हे जे काही फेरी वगैरेचे अपघात झालेले आहेत, गेटवे ऑफ इंडिया वगैरे, म्हणजे मुंबईकर आणि मुंबईत येणारी माणसं यांचं जीवन कसं असुरक्षित आहे, कसं अनिश्चित आहे, कसं सगळं आहे, हा प्रचार भारतीय जनता पक्ष करणार आहे. तसं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं टार्गेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेनेचे नेते हे असणार आहे. याचं कारण मुंबईचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन ही गेली 3 दशकं जवळजवळ या ठाकरे यांच्या हातात आहे, म्हणजे उद्धव ठाकरे आणि यांच्या पक्षाच्या हातात आहे. तो सगळा तो खेळ आहे, तो बघून किंवा त्याला एक प्रिएम्प्ट करण्याचा प्रयत्न म्हणून आत्ताची ही सगळी तयारी सुरू आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात मग मुंबई केंद्रशासित होईल, मग असं होईल, त्यामुळे आम्हाला मराठी माणसाचा आवाज वगैरे, मग त्यात परत हे कन्फ्युजन येते की मराठी माणूस का हिंदू? कारण तुम्ही हिंदू म्हटलं तर त्याच्यामध्ये मुंबईत राहणारे पंजाबी, गुजराती व्यापारी आणि मारवाडी, जैन, इतर समुदायाचे, शीख वगैरे सगळे हे पण येतात. म्हणजे ते हिंदुत्व तुम्ही हे केलं मतदार म्हणून, या सगळ्या समाजाला तुम्ही बरोबर घेऊन पुढे चालणार का? निवडणुकीमध्ये लढणार का? का तुम्ही म्हणणार की मराठी माणूस? कारण तुम्ही लक्षात घ्या की मुंबईतला अंडर करंट आता काय आहे, तो तुम्हाला अगदी चांगला माहितीये, माझ्यापेक्षा जास्त चांगला माहितीये. तो असा आहे की गुजराती लोकांनी किंवा गुजराती समाजाने मुंबईमध्ये डॉमिनेट जास्त करणे आणि मराठी माणूस त्या तुलनेने मागे पडणे, हा विषय आहे जो शिवसेनेच्या प्रत्येक शाखांमध्ये किंवा राज ठाकरे यांच्या सुद्धा माणसांमध्ये चर्चेमध्ये आहे. की बिल्डर असतील, उद्योगपती असतील, बाकी कोणी असतील वगैरे, तर मुंबई ही पूर्ण गुजरातच्या इन्फ्लुएन्स खाली येते का? किंवा गुजराती नेते, गुजराती मंत्री, व्यापारी किंवा उद्योगपती यांच्याकडे मुंबईचं नियंत्रण गेलंय का? हा विषय आहे. हा विषय अंडर करंट आहे. तो कोणी ओपनली बोलत नसले तरी तो अंडर करंट आहे. या विषयावर शिवसेना उभी राहणार असेल तर त्यांना हिंदुत्व हा विषय घेऊन चालणार नाही. म्हणजे आदित्य ठाकरे यांना मराठी माणसांचा विषय मग घ्यावा लागेल. म्हणजे मराठी माणूस हा या मुद्द्यावर महापालिका लढवावी लागेल. तर ते कन्फ्युजन मगाशी मी म्हटलं तर तो कन्फ्युजनचा पार्ट आहे की तुम्ही मराठी माणूस या विषयावर पुढे चालणार का हिंदुत्व या मुद्द्यावर चालणार? दोन्ही दगडांवर पाय ठेवणं असं होणार नाही अनुजा. नाही, पण मग याच्यासाठी मुंबईमध्ये स्पेस किती आहे? तुम्ही मगाशी एक उल्लेख केला तो म्हणजे की मनसे सुद्धा तो स्पेस एक्वायर करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांना काही मुंबईमध्ये यश आलं नाही. आणि इनफॅक्ट शिवडी सारख्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे ज्या वेळेला थेट निवडायचं होतं की उद्धव ठाकरे की राज ठाकरे, म्हणजे मला तर असं वाटतं की ती लढाई ऍक्च्युली शिवडीमधली उद्धव ठाकरे की राज ठाकरे अशा पद्धतीनेच होती, कारण तिकडे महायुतीचं फुल बॅकिंग होतं, उघडपणे बॅकिंग होतं. माहीम सारख्या पट्ट्यामध्ये जो सगळं कन्फ्युजन झालेलं होतं, जे सगळं मतमतांतर, मतभेद सगळे पाहायला मिळालेले होते उमेदवारांमधनं, अमित ठाकरे हा एक फॅक्टर वगैरे, या सगळ्या मुद्दे शिवडीमध्ये मात्र नव्हते. बाळा नांदगावकरांसारखा एक नेता होता, फुल महायुतीचा सपोर्ट होता. म्हणजे आम्ही खरं तर जिकडे आहोत तो शिवडीच मतदारसंघ आहे, त्यामुळे आम्ही इथे ऑफिसला येता जाताना सुद्धा ते प्रचार पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये अधिकृतरित्या मनसे हा महायुतीचा भाग नसताना सुद्धा त्या उमेदवाराचा प्रचार मात्र महायुतीचे उमेदवार म्हणूनच बाळा नांदगावकर यांचा करण्यात येत होता. आणि ते बऱ्यापैकी मराठी वस्ती आहे, पण तरी सुद्धा या पट्ट्यामधनं उद्धव ठाकरे यांना निवडून देण्यात आलेलं होतं. पण आणि मुंबईमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आलेले आहेत 20 आमदार, पण त्यातले 10 आमदार हे त्यांना एकट्या मुंबईनंच जिंकून दिलेले आहेत. उर्वरित 10 हे बाकीचा महाराष्ट्र आहे. तर पण आता ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणूक येईल, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही ठिकाणी गरज लागेल किंवा जिकडे शक्य आहे तिकडे आम्ही मनसे सोबत जाण्याचा प्रयत्न करू. आणि एक चर्चा अशी सुद्धा आहे की ज्या पद्धतीने आधीपासूनच जागा वाटपांमधनं लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे वाद झाले, मंत्रिमंडळामध्ये असलेलं स्थान, शिंदेकडे मुख्यमंत्रीपद न येणं,
त्यानंतर आता त्यांना महानगरपालिका तर म्हणजे ते कदाचित स्वबळावर सुद्धा लढतील, कारण की तिथे सुद्धा मतमतांतर होऊ शकतात. महापौर कोण होणार याच्याबद्दल कदाचित आधीच वचनं घेतलेली जाऊ शकतात, कारण मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाहीये. महापौर पदावर ऑलरेडी भाजपचा डोळा आहे. शिवसेनेचं सुद्धा म्हणणं असणार आहे की ही तर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे, त्यामुळे इथनं शिवसेना सुद्धा दावा करेल की मुख्यमंत्रीपद नाही मिळालं, महापौर पद तरी आम्हाला मिळालं पाहिजे. मुंबईमधलं ठाणे महानगरपालिका तर त्याहून म्हणजे एक महत्वाची लढत आहे. सो असं एक समज आहे की भाजप आणि मनसे कदाचित एकत्र राहील. इकडची शिवसेना सुद्धा स्वबळावर जाईल, दुसऱ्या बाजूची शिवसेना सुद्धा स्वबळावर जाईल. आता हे चारही पक्ष जर हिंदुत्व आणि मराठी याच मुद्द्यांवर फोकस करणार असतील तर याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला स्कोप किती आहे आपलं या मतदारांमध्ये आपली जागा तयार करण्यासाठी, कारण की त्यांनी जर पूर्णपणे हिंदुत्ववर फोकस केला तर जी अल्पसंख्याक मतं त्यांच्या पाठीशी राहिलेली होती, सेक्युलर मतं त्यांच्या पाठीशी राहिलेली होती, ती कदाचित दुरावतील, ती कदाचित काँग्रेस सपा सारख्या पक्षांकडे जातील. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नेमकी कुठे जागा? खूपच चांगला इंडेप्थ प्रश्न आहे. हे बघा, पॉइंट असा आहे की शिवसेना आय थिंक शिवसेना इज फेसिंग अन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. म्हणजे आपल्या जीवनामध्ये उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत राजकीय जे काही चढ उतार बघितले किंवा म्हणजे मेनली ते वरच गेले, यशस्वी झाले, कारण शेवटी चांगली आमदारांची संख्या त्यांनी निवडून आणली. भाजपपासून वेगळं असताना सुद्धा पूर्वीच्या काळात, आत्ताच्या निवडणुकीत म्हणत नाहीये पण मागच्या काळामध्ये. आणि म्हणजे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असं जे काही झालं त्याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी शिवसेनेचे आपण लीडर आहोत किंवा निर्विवाद लीडर आहोत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत तरी गेल्या 10-12 वर्षामध्ये, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये व्यवस्थितपणे दाखवून दिलं आणि यश मिळालं. आणि भाजप बरोबर त्यांचा एक खिचाताणी किंवा असा संघर्ष राहिला. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला असं वाटतं म्हणजे आत्ताच्या घटकेला शिवसेना इज फेसिंग इट्स बिगेस्ट चॅलेंज. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात मोठा चॅलेंज आता ते फेस करतायत. तो असा आहे की एका बाजूला भारतीय जनता पक्ष ही त्यांना पूर्णपणे कॉर्नर करण्याचा आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याच्या प्लॅनमध्ये आहे. केंद्रातली शक्ती, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतकं आलेलं बहुमत वगैरे हे सगळं खूप झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सुद्धा विरोधात आहेत. तिसऱ्या बाजूला नारायण राणे, नितेश राणे वगैरे हे सगळे, त्यांची पण मुंबईमध्ये चेंबूर वगैरे अशा सगळ्या भागामध्ये ताकद आहे. ते सुद्धा ठाकरे यांच्या विरोधात, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत तिथे. आणि चौथ्या बाजूला एकनाथ शिंदे, जो की एक सगळ्यात मोठा चॅलेंज उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांच्यासाठी उभा राहिलेला सगळ्यात मोठा चॅलेंज एकनाथ शिंदे हा होता. त्यामुळे अत्यंत म्हणजे काय म्हणायचं, क्रायसिस टाईप सिच्युएशन, पॉलिटिकल क्रायसिस आपण त्याला म्हणू शकतो, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या समोर आता आहे. यामध्ये एकच फॅक्टर आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी पुरेशी साथ दिली नाही, तर बाळासाहेबांची लेगसी म्हणून, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून काहीतरी सिंपथी फॅक्टर आणि काहीतरी असं एक इमोशनल अपील, आणि मग त्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपू द्यायची नाही अशी भावना, शिवसेनेचे ट्रॅडिशनल मतदार जे त्यांच्या मनामध्ये येणे, या एकाच गोष्टीवर शिवसेनेचा एक्झिस्टन्स आता अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे पुढच्या काही महिन्यांमध्ये अतिशय सुपर ऍक्टिव्ह झालेले तुम्हाला बघायला मिळतील, विशेषतः मुंबईमध्ये. माझा अंदाज असा आहे की ते महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये फारसे फिरणार नाहीत. आता त्यांच्यासाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा मुंबई महापालिका हात झालेला आहे आणि तिथे आपली सत्ता टिकवणं आणि तिथे संख्या टिकवणं नगरसेवकांची, आणि जे काही होईल ती निकराची लढाई होणार आहे त्यासाठी तयार होणं, याच्यासाठी त्यांचं हे आहे. आता ह्याच्यामध्ये प्रश्न तुमचा जो आहे की कसा तो फेस करणार, म्हणजे तो चॅलेंज ते कसा फेस करणार, हे मला सुद्धा म्हणजे आय डोंट नो. म्हणजे हिज पोझिशन इज टोटली नॉट एनव्हिएबल असं आपण म्हणू. म्हणजे काय त्यांची फारच बिकट अशी आता परिस्थिती ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यात आहे. कारण काँग्रेस सुद्धा आपली स्पेस मुंबईतली सोडायला तयार नाही. हे आपण विधानसभेचं जे जागा वाटप झालं त्यावेळी बघितलंच होतं. तुम्ही धारावी सारखा भाग बघा, बाकीचं सगळं बघा, म्हणजे मुंबईचे हे मतदारसंघ, त्याच्यामध्ये जे काँग्रेसचं डॉमिनेशन आहे ते काँग्रेसला कायम ठेवायचं आहे. काँग्रेसची दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये संख्या गेल्या निवडणुकीत वाढली असल्यामुळे ते सुद्धा थोडे, जरी विधानसभेत सेटबॅक बसला असला तरी मॉरली ते सुद्धा कमिटेड आहेत की मुंबईत आपण अमुक करू. मुंबईतलं नेतृत्व त्यांचं आता
आहे, परत इच्छुक आहे, लढायला इच्छुक आहे आणि आपण काहीतरी करू शकतो. अशा सगळ्या परिस्थितीत तुम्ही जे स्पेसिफिक मेन्शन केलं ते खरं आहे की कदाचित स्वबळावर, कदाचित नव्हे ऑलमोस्ट नक्कीच मला वाटतंय की दोन्ही शिवसेना या स्वबळावर लढतील आणि भारतीय जनता पक्ष इतका फॉर्म मध्ये आता आहे की भारतीय जनता पक्षाचं आत्ता प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे या मॅचसाठी, ही जी काही 2020 मॅच महापालिकेची म्हणू आपण किंवा काय वन डे मॅच जी काय आहे त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी अशी असणार की पूर्ण शक्तीनिशी आपले जे काही ऑलराऊंडर प्लेयर्स आहेत त्यांना मैदानात उतरवणं आणि सगळ्या यंत्रणा किंवा काय जे असेल ते वापरणं, त्याच्यामध्ये मीडियाचा इन्फ्लुएन्स, सोशल मीडियाचा वापर, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी बाकी जे काय असतील ती सगळी टॅक्टिक्स नेहमीप्रमाणे बीजेपी इलेक्शन विनिंग मशीन ऍज वी कॉल इट ते तो करणार. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरोखरच फार बिकट परिस्थिती आहे असं मला वाटतं आणि याच्यातून इससे उभरके आपण जे म्हणतो की ह्याच्यातून बाहेर येऊन जर ते परत मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवू शकले किंवा जास्तीत जास्त नगरसेवक किंवा मेजॉरिटी मुंबई महापालिकेत स्वतःची निवडून आणू शकले तर तो एक इट विल नॉट बी लेस दॅन अ मिरॅकल, तो एक चमत्कार असल्यासारखा असेल असं प्रेडिक्शन मी देऊ शकतो. अनुजा नक्कीच. आणि म्हणजे एकीकडे शिवसेनेची पुन्हा एकदा आपल्याच जी त्यांची ज्याला खरं तर 2022 मध्ये असं म्हटलं जात होतं की शिवसेना महाविकास आघाडी सोबत जाऊन त्यांनी आपल्या सगळ्याच विचारधारा सोडून दिल्या वगैरे वगैरे. आता त्याची चर्चा होते की शिवसेना पुन्हा एकदा आपली जी विचारसरणी होती त्याच्याकडे पावलं टाकताना पाहायला मिळते. म्हणजे आता अर्थात की आपण माध्यम म्हणून असं म्हणणार नाही की ते त्यांच्या विचारसरणी सोबत होते की नव्हते, पण जे सध्या चित्र पाहायला मिळतं त्याच्यानुसार आणि खास करून त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी तो सगळा पुढाकार घेणं. इनफॅक्ट मला असंही आठवतं की ज्या पद्धतीने निकाल लागलेले होते त्याच्यामध्ये असंही म्हटलं जात होतं की एक वेळेस उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या ज्या काही मर्यादा आलेल्या असतील त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणं हे शक्य झालं नसेल. मधल्या 4 महिन्यांमध्ये जो फटीक आलेला होता लोकसभा ते विधानसभेच्या दरम्यान, जागा वाटपामध्येच अर्धा वेळ गेला, पण त्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये ना स्वतः उद्धव ठाकरे जायचे ना स्वतः आदित्य ठाकरे जायचे. मग ते मैदानावर का दिसून आले नाहीत? ती जी पेरणी आधीपासून करण्याची गरज असते ती का झाली नाही? तर ते कुठेतरी आता होताना किमान पाहायला मिळतंय, कारण की अगेन मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक असणार आहे आणि जी आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक ही शिवसेनेसाठी असणार आहे, कारण की शिवसेनेचा श्वासच ही मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे आणि ती जर राखता आली नाही तर ती त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी नाचक्की ठरेल. त्यांच्या लोकसभा किंवा विधानसभाच्या कामगिरीपेक्षा सुद्धा जर महानगरपालिका त्यांनी गमावली तर ती त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी नाचक्की ठरेल. मुंबईमध्ये लोकसभा असेल किंवा आता विधानसभा असेल, शिवसेना युपीटीचा परफॉर्मन्स हा तुलनेनं चांगला राहिलेला आहे. त्यांना अजूनही मुंबईमध्ये टार्गेट म्हणून पाहिलं जाऊ शकतं, म्हणजे टार्गेट म्हणण्यापेक्षा म्हणजे कॉम्पिटिशन म्हणून पाहिलं जाऊ शकतं. हे त्यांनी या 2 निवडणुकांच्या परफॉर्मन्स मधनं दाखवून दिलेलं आहे. पण महानगरपालिकेमध्ये सुद्धा तो परफॉर्मन्स तसाच टिकवणं किंवा वाढवणं हे त्यांच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे आणि म्हणूनच आतापासूनच आपल्याला पाहायला मिळतंय की आदित्य ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत. शिवसेनेचे जे ज्याला आजकालच्या भाषेमध्ये ओजी विचारसरणी म्हटलं जातं, ओजी ही जी टर्म वापरली जाते ओरिजिनल, त्या विचारसरणीचे मुद्दे मांडताना पाहायला मिळत आहेत. बघायला हवं की याचा त्यांना किती फायदा होणार आणि हे मुद्दे ते अजून सुद्धा कशा पद्धतीने मांडत राहणार याच्यावर अर्थात आपलं लक्ष असणार आहे. पण या मुद्द्यावर चर्चा केली आणि हे विश्लेषण केलं त्याबद्दल रोहित सर खूप खूप धन्यवाद. इथून पुढे सुद्धा असेच काही महत्त्वाचे विषय आपण चर्चेसाठी घेत राहणार आहोत. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की एखादा विषय हा मी चर्चेसाठी घ्यावा तर तो आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.